माझा पॅक बसवलं, ठोकू ठोकू माझी भरली, नीट परखट सरळ झालं. पण मेंढपाळ जरा हुशार, त्याला कळालं होतं हे असं होईना. हरी देशे हरीचे दास. कोणतं कीर्तन? हरिनाम कीर्तन. दुसरं एक साधन संतांचे पूजन, दुसरं साधन. आणि तिसरं साधन घाली लोटांगण महाद्वारी. महाद्वार कुठं आहे? जगात महाद्वार एकच आहे. ते कुठं? श्री क्षेत्र पंढरी भूवैकुंठ परमात्म्याकडे महाद्वारामध्ये गेलं. लोटांगण घालिता महाद्वारी. फक्त लोटांगण घाली जावं. तिथं गेल्यावर काय करी जावं? नुसतं वरूनच हात नमस्कार नाही, तिथं गेल्यावर साष्टांग दंडवत. लोटांगण असं पूर्ण अष्टांग, आपलं शरीर पूर्ण टेकावं त्या परमात्म्या पुढे. एकच जागा आहे लोटांगण घालायला. म्हणून कोणापुढे लोटांगण घालू नका, पापाचे साक्षीदार व्हाल. कोणापुढे लोटांगण घालू नका. साधूला लोटांगण घाला, साधूला, अथवा महाद्वारामध्ये लोटांगण घाला. माझ्या कुर्मदासाला दोन्ही हात नव्हते, दोन्ही पाय नव्हते, तरी सुद्धा परमात्म्याला सदैव लोटांगण घालावं एवढी संतांची सेवा आहे. आणि संतांनी आजपर्यंत वारकरी संप्रदाय परंपरेचा पाईक आहे. कुठल्या परंपरेचा? येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. बरोबर आहे का? आमच्या वाडवडिलांनी, आमचे वाडवडील कोण आहेत? तुकोबार आहेत, ज्ञानोबार आहे. हे सकल संत मंडळी आमचे वाडवडील आहेत. यांच्याच पायावर पाऊल ठेवून पुढं त्याच विचारावर आम्ही चालतो. याच्यापेक्षा वेगळं कुठलंही काही. खाली लोटांगण ही एक साधन. दुसरं संतांचे पूजन. घाली संताशी आसने. आपल्या घरी साधू आला, काय करी जावं? काय करी जावं? म्हणला व्हा पुढल्या घरी मध्ये जावं नाही. आपल्या घरी साधू आला, नाथ महाराजांनी त्याला प्रमाण दिलंय. घाली संताशी आसने पूजा करी काया वाचा मने आणि एका जनार्दनी जाणे आणि इच्छिले ते. महाराज साधूचा जर सन्मान केला तर काय होणार नाही महाराज? सर्व काही इच्छा आपल्या पूर्ण होतात. म्हणून साधू घरी आला त्याची काया वाचा मनानं काय करीत जावं? पूजा करीत जावं. कधी सदैव साधूचा सन्मान करावा. तुम्ही पूजा जरी करत असलात आणि घरी जर साधू आला, संत सज्जन आला, तर देव सारावे आणि संत पूजावे आरती. देवालाही किंमत देऊ नका, पण कोणाला किंमत द्या? संताला किंमत द्या. देव एका दिवशी काय झालं, नारद महर्षी द्वारकेमध्ये गेले आणि द्वारकेमध्ये गेल्याच्या नंतर विचारलं रुक्मिणी आई साहेबाला, कुठं आहेत देव? त्याने बोलले पूजा करायला. हा येड लागले मला, याची जग पूजा करते, सारं जग याची पूजा करते, यानं कोणाची करीत असेल म्हणला. नारद महर्षी म्हणले कुठं आहेत? देवाऱ्याकडे बघा. नारद महर्षी मध्ये गेले आणि मध्ये जाऊन देवाऱ्याकडे बघून देवाकडे बघतायत. देवा पूजा तरी देव कोणाची करत असेल? महाराज देवाऱ्यात देव तर कोणाचा? यानच देवाचा देव आहे, तो या देवाचाही देव आणि बळीया माझा पंढरीराम. आणि मग यानं तरी पूजा कोणाची करत असेल? तर मध्ये बघायला तर काय उद्धव आहे. किती एकापेक्षा एक संत, तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे. नारद म्हणला आपलं तर नावच नसेल म्हणला यादीत. असं वाकू वाकू बघलाय तर कडला कोणाची मूर्ती आहे? नारदाची मूर्ती आहे. आणि नारदाच्या मूर्तीला परमात्मा स्वतः गंध लावताना कोण बघायला? नारद महर्षी. बघितल्यावर नारदाला धन्य वाटलं की आपले नाव लिस्ट मध्ये हाय गड्या देवाऱ्यात आहे, म्हणजे आपली भक्ती खरी आहे म्हणला, म्हणजे आपण करायला ते खरं आहे. तेव्हा नारदाला कळालं परमात्मा ही पूजा करतो, पण कोणाची करतो? संताची पूजा करतो. परमात्म्याला पंढरीची वारी चुकली तरी चालेल, पण माझ्या ज्ञानोबाची समाधी सोहळ्याची वारी चुकू नका. यात्रे अलंका पुरायती ती आवडती विठ्ठला. बघा माझ्या ज्ञानोबाकडे आलं, माझ्याकडे नाही आलं तरी चालेल. विठ्ठला विठ्ठला. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, संतांची पूजा करा, हरिनाम कीर्तन करा. कीर्तन म्हणजे काय? कीर्तनाची व्याख्या सांगून जातो होती. कीर्तन हे नामघोष निर्लज्ज करीती हरीचे दास, सकळ वथंबला रस तुटती पाश भवबंधाची. कीर्तनामध्ये अशी शक्ती आहे, कीर्तनामध्ये तेथे असे देव उभा पाश भवबंधाचे तुटतात. पण ज्यानं उठलं की सुटलं गाणे म्हणते तो उभा राहून त्याचे मात्र लय लवकर तुटतात. ही नारदाची गादी आहे.
या गादीवर जो तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेवराय, नाथ महाराज, निळोबाराय यांची प्रमाण गवळणी ओव्या सोडून जर या नारदाच्या गादीवर तुम्ही कुठल्याही आईच्या माय बाबा, ही आई माय बापन म्हणणारे याच्या घरी जाऊन माय बापाचं किती करतात बघा जाऊन एकदा. महाराज इतका रडू लागलाय महाराज. आता ते रडण्याने ह्याच्यावरच पॉकेट भरतात. कशावर खरं सांगा, पॉकेटाचं वजन कशावर आहे? तारका कशावर घ्यायला लोक? खरं सांगा, तुम्हाला सटवायची शपथ आहे, खरं सांगा. तारका कशावर? युट्यूबवर. महाराज युट्यूबवर. पण त्यानं वारी करते काय? मायबापाला पोचते काय? एकादशी धरते काय? नित्य वारीला जाते काय? काहीच माहित नाही मला. युट्यूबवर आहे. असा रडू लागला. आम्ही तर, मी तर आमच्या किशनला नेहमी म्हणतो, ते रडक्या महाराजाचं आहे का बंद कर. काही काय तर उभा राहिले की रडाय सुरू. आणि ते काय कुठून मोले घातले रडाया कशासाठी? नाही असू ना ते असं रडतय काय. तू कुठलं इंजेक्शन घेऊन येते की झेंडू बाम लावून येते. मग श्रोती बापाविषयी सांगू लागलं. काय बाप, काय बाप, काय बाप. जे रडू लागलो, समाज रडू लागला. सोप्त वातावरण झालं. आणि तेवढ्यामध्ये एकच बसलंय त्या पकवाजाच्या जवळ, ते हसा झाले जोऱ्यात. आता मला सांगा, सारे रडायल्यावर एकदा हसू लागले लोक, त्याला कुठं नेते नीट मुलमुलीच्या जवळ. ते हसल्यावर कशी करावं तुम्ही चला बघा. महाराज वरीच बसले येऊन. त्यावेळी लोक म्हणजे काही असो, काही असो, काही सोयरे झाले जवळचे राहिले होते घरी. त्यावेळी घेतलं, पुन्हा खणलं, पूर्ण असा खोल, डबल खोल खणला. माझा पॅक बसवलं, ठोकू ठोकू माती भरली. नीट परखट सरळ झालं. पण मेंढपाळ जरा हुशार, त्याला कळालं होतं या असं होईना, काहीतरी जादू आहे. मेंढपाळानं डबल चक्कर हाणलीच. हाणल्यावर महाराज वरीच येऊन बसले होते. परत घरी येऊन थकून बसले होते. परत मौत करून खतकल्यावर सोयरे अर्धे निघून गेले, थोडेफार होते. परत गेल्यावर बघायला तर महाराज वर येऊन बसलेले बघितल्याबरोबर परत घर मेंढपाळानं जाऊन घरी जाऊन सांगले, अरे काय तुम्हाला आकली आहेत का? म्हणजे कशी मौत माती करावं? माणूस अर्धवरी ठेवून आल्या. त्यावेळेस परत गेले. आता ती बोलायची गोष्ट नाही. आता चला, आता बोलायचा विषय नाही. परत तितकं एवढं व्यवस्थित केलं. असं किती वेळेस केलं महाराज? महाराज पुन्हा घरचेच उरले मोतीला. लोक कुठं येतात? आताही किती फोन करायलेत महाराज. काढलं काय? मोतीला कशी आलेत लोक फोनवर. काढलं का बाहेर? लग्नाला नवरदेव आला का स्टेजवर? आधी कोणाला वेळ नाही बघा. पण पूर्वीच्या काळात जर अगोदर यायचे तरी करता माणसं निघून गेले, कंटाळले. ते रोजच वर येऊन बसल म्हणले. याचं काय? महाराज 4 ते 5 वेळेला महाराज वर आले. आता मात्र लाज वाटायची वेळ आली. काय करावं? घरच्यांना सुद्धा कळत नव्हतं. हे तुकोबाराने अंतकरणानं जाणलं आणि महाराजांची अवहेलना होऊ लागली. हे बघितल्याबरोबर तुकोबाराने अंतकरणाचा आवाज वैकुंठापर्यंत गेला. सर्व तुकोबारायण निघाले आणि स्वतःच्या हाताने येऊन संताजी महाराज जगनाडे यांची मूठ माती केली. त्यावेळी तुकोबारायला बोलले, कोण? जगनाडे महाराज. आता धन्य झालो, तुम्ही शब्दाला जागलात. बर बघा किती संतांचा मोठा अधिकार आहे. तुकोबाराय कोण? जगनाडे महाराज कोण? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये यांची आद्य कर्तव्य आहेत, ही आपण जाणून घ्यावी. विठाला सकाळांनी प्रतिज्ञा केली, माझ्या ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा केली. काय? जगाचा संसार सुखाचा व्हा. दुष्टांनी प्रतिज्ञा केली, सज्जनांनी केली, रावणाने केल्या, आणि दुर्योधनानं प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली दुर्योधनानं? दुर्योधनानं एक प्रतिज्ञा होती. वाटणी झाली, शिष्टमंडळ भेटायला आलं, युद्ध नको म्हणून भरपूर मध्यस्थी झाली. शेवटी देवानं दोघांनाही बसवलं, बसागडे युद्ध नको, युद्ध नको. दुर्योधना, तुझ्या मनावर एवढं नाही देऊ वाटलं तरी किती दे? 5 गावं तरी दे. शेवटी 5 गावं. हे बघ देवा म्हणला, 5 गावं, 5 एकर, 5 गुंठे सोडूनच दे म्हणला. सुईच्या टोकावर जेवढी माती बसल तेवढी सुद्धा पांडवाला देणार नाही. ही माझी काय आहे? प्रतिज्ञा आहे. प्रतिज्ञा आहे. कर झाला कोण? दुर्योधन. ठीक आहे,
युद्ध पेटलं. काय प्रतिज्ञा झाली? दुर्योधनाची प्रतिज्ञा खरी झाली. दुर्योधनाची झाली का त्याच बरोबर द्रौपदीने एक प्रतिज्ञा केली होती. काय प्रतिज्ञा होती द्रौपदी? ज्यावेळी दुःशासन केस धरून ओढत आणत होता, कुठे? दरबारात. केस धरून ओढत आणला आणि वस्त्र हरण होत होतं, त्यावेळी द्रौपदीची अवस्था एवढी वाईट होती आणि सर्वजण बसलेले होते, कोणीच मात्र त्यांना मदत केली नाही. का मदत केली नाही? त्याचं कारण माहित आहे की काय? महाराज, आपणही तेच आहे. मजा हा मजा, तुझा मजा, मजा माझा, कोणालाही म्हणू नका. फक्त परमात्म्याचा धावा करा. इतरांचा जर धावा केला तर आपल्याला तो येत नाही. द्रौपदीचा वस्त्राचा शेवटचा साडीचा पदर राहिला तोपर्यंत परमात्मा आला नाही. का आला नाही? कारण माहित आहे का? तोपर्यंत द्रौपदीनं देवाचा धावाच केली नव्हती. कोणाचा धावा केली होती? म्हणली म्हणजे मालक काय कमी आता काय? एकाहून एक 5 पांडव, कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, हा एवढे मोठे मोठे आहेत. काय देवाचा धावा? आपल्याला तसंच वाटतं. माझा भाऊ डॉक्टर आहे, माझा चुलता नगरसेवक आहे, माझा भला आमदार आहे. येडे हो, कोणी जवळ येणार. फक्त परमात्म्याचाच धावा करा. का? एका चक्रपाणी कोणी सोडवणार नाही. बरं लक्षात घ्या. एका चक्रपाणी वाचून या. त्यावेळी मात्र एवढा आक्रोशाने धावा केला, अंतकरणापासून धावा केला. कोठे गुंतलाची दाशी होय सांगायची तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे भोजन घाली लोटांगण महाद्वारे. शेवटच्या चरणात तुकोबार सांगतात, आम्ही साधना केली, एवढं केल्यावर आम्हाला काय फलश्रुती मिळेल? ते फलश्रुती म्हणजे अशी आहे, मोक्ष आम्हा घरी, आमच्या घरी मोक्ष. कशा प्रकारे? नौकराप्रमाणे. पण आपल्याला काय मिळावं वाटतं? मोक्ष मिळावा, मोक्ष मिळावा. पण तुकोबार म्हणतात आम्ही एवढं केलं की मोक्ष आम्हा घरी नौकरासारखा काम करतो. जसं नाथ महाराजाच्या घरी श्रीखंड नावाच्या रूपाने परमात्म्याने सेवा केली. सुखी येतो घरा, नारायण परमात्म्याने सेवा केली. तद्वत तुकोबारांनी सांगतो, अशी जर प्रतिज्ञा केली, सकल याप्रमाणे जर सेवा केली, भजन केलं, हरिनाम कीर्तन संत पूजन आलिंगन हे सर्व साधन केली, चरण सेवा केली, काय फलश्रुती आहे? मोक्षा मागरी कामारी ते दाशी. कामारी होईल. कामारी कोण? कामारी या शब्दाचा अर्थ पत्नी. कामारी या शब्दाचा अर्थ काम करणारी, आपल्या काम पूर्ण करणारी. आणखी बघा, कामारी, काम अधिकारी, त्याला संधी विग्रह करा. कीर्तनाला आम्हाला पहिल्या वर्षी 1 वर्ष ते 1.5 वर्ष व्याकरणच असायचं. व्याकरणच असतं. संधी, विग्रह, समास, विभक्ती, प्रत्यय. आता विचारलं की ते म्हणतात आम्हाला असलं काही नाही. तुम्हाला कसलं? आम्हाला असलंच आहे. मला तसलंच आहे. बरं आहे, काही का असणार, पण प्रत्येक शब्दाचा अगदी यथार्थ अर्थ कीर्तनकाराने व्याकरणासहित शिकावा. व्याकरणासहित
अगदी व्याकरण अगोदर पूर्ण करावं आणि मग त्या परिभाषा शिकावी. काम आरी, काम आरी त्याला शास्त्रकाराचा एक श्लोक सांगतो, थांबतो ऐका. नास्ति माता सम शरीर पोषणम, नास्ति माता सम शरीर पोषणम, नास्ति भार्या सम शरीर तोषणम, नास्ति भार्या सम शरीर तोषणम, नास्ति विद्या सम शरीर भूषणम आणि नास्ति चिंता सम शरीर शोषणम. याच्यामध्ये एक कडवा आहे, नास्ति भार्यासम शरीर तोषणम. तोषण या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे पूर्ण करणे, शरीराचा काम पूर्ण करणारी, काम अधिक आरी, कामाला आरी आणणारी, कामना इच्छा, पतीची इच्छा पूर्ण करणारी. किती व्याख्या सांगू तुम्हाला. त्याला कामारी म्हणावं. ज्ञानोबारायणी माधुर्य भावातून परमात्म्याची भक्ती करताना एका विरहिणीमध्ये शब्द आलेले आहेत बघा. कामारी 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 होईल, या गोपाळाचे घर रे घेणं गे बाई. म्हणजे काय, तुझी दासी नाही पत्नी होईल मी, कामारी होईल. कोणाला म्हणते, या गोपाळाचे घर, परमात्म्याची बायको होईल. कोण म्हणतात, ज्ञानोबाराय. याला माधुर्य भक्ती म्हणत जावर. आता विस्तार करत नाही, विस्ताराची वेळ माझी संपून गेली. विस्तार म्हणजे कसं नाही, अर्ध कीर्तन संपलंय नाही, नाही आता मध्यंतरचं भजन झालंय. आता आणखी तर अर्ध म्हणजे काय चिंता वाटली का काही. नाही नाही मग तुमच्याकडे बघून तो म्हणालो मी. नाही तुम्हाला वाटायला का माझं कीर्तन सरासरी किती, मी कुठलंच कोण्या सासूतून सुनत सांगत नाही. आणि सासूतून सुनत सांगून सुद्धा लोक वैतागून गेलेत महाराज. आता बघा तुम्ही, लेकर पुढे खाणं बंद केलं. पुढे अरे त्याची चव किती दिवस चालते. हे बघा, लटिका व्यवहार सर्व हा संसार. कुठंतरी कीर्तनाने जगात बदल व्हावा. कामारी या शब्दाचा अर्थ ज्ञानोबाने विरहिणी सांगितला. कामारी 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 होईल, या गोपाळाचे घर घेणं गे बाई. भावात भक्तीमधला महत्वाचा भाव माधुर्य भावाने भक्त केली की देवाला म्हणत जाऊ, कोण, मी तुझी पत्नी आहे या रूपाने. आपण आहोतच, जगात पुरुष एकच आहे. आपण सारे स्त्री आहोत, लक्षात घ्या. कोण आहे पुरुष सांगा, हात वर करा. आहे का कोणी? कोणीच नाही. फक्त एकला परमात्मा पुरुष आहे. आणि ज्याने निर्माण केली तिला नाव काय आहे, काय, प्रकृती. परमात्म्याने निर्माण केलेली प्रकृती. प्रकृती हा शब्द स्त्रीलिंगी आहे का पुरुषलिंगी आहे? स्त्रीलिंगी आहे. मग आपण कोण आहोत सारे? आता मान्य करा. म्हणून आपल्या गळ्यात मंगळसूत्र आहे. कोणाचं? आपल्या मालकाचा. बिना लायसन, ही मंगळसूत्र म्हणजे लायसन. आणि बिना लायसनची गाडी पाळंदी पर्यंत पळवायची म्हणजे बिना लायसनच्या गाड्या चालतात पकड लोक. म्हणजे काय बिना लायसनचं? महाराज मला मनाचीच माळ आहे. पुऱ्या मनाचे कपडे घालून ये कीर्तनाला. नाही तसं कसं जमल? म्हणजे असे जमणार. माळच पाहिजे, माळच पाहिजे. लायसन आहे. आणि लायसन असलं आता पोलीस बी अडवत नाही. झालं झालं कीर्तन, चहा झालं 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 चहा मला दिवस सुरू करावं लागते. थांबते केवढी गडबड आहे. अरे कीर्तन, चहा, विठाला वेळ झालेला आहे. माणसं म्हणतात चहा आलाच नाही. आणि चहा दिलास की आता नाश्त्याला मागतात थोड्या वेळाला. जाऊ दे, कीर्तन झालं माझं 5 मिनिटं ओघात सांगतोय. म्हणून या शेवटी तुकोबाऱ्याने फलश्रुती अशी सांगितली. कामारी 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 होईल, या गोपाळाचे घर रे घेण्या बघे. मोक्षा मागरी कामारी ते दाशी होय सांगवायशी तुका म्हणे तुकोबाऱ्याने. झालेला भावार्थ जशा मला बुद्धीनं सांगता येईल तद्दत तुमच्या पुढे विशद करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा. तसेच आपल्या गावचं ग्रामदैवत हनुमंत आहे. आणि त्याचबरोबर आपण ज्या दैवताच्या अधिष्ठानापुढे ही कीर्तन सेवा भजन कीर्तन करतोय ते मल्हारी माळसाकांत खंडेराय यांच्या चरणी ही अर्पण करतो. आणि वाणीला पूर्ण विराम. सर्व एकाही कारणासाठी परित्राणाय साधूनाम साधूच. म्हणून आजपर्यंत ज्याने ज्याने साधूचं रक्षण केलंय, नाही मी जरा परखडच बोलतो, ज्याने ज्याने साधूच्या पाठीमागे आशीर्वाद दिलाय तेच राज्य करायला. विठाला विठाला.
मुंबईच्या जवळ ठाण्याच्या बाजूला पालघर जिल्हा झाला नवीन. त्या पालघर जिल्ह्यामध्ये एका साधूला ठेचून मारल्या गेलं. संध्याकाळी ठेचून मारल्या गेलं. याच राज्यामध्ये जी भूमी कोणती आहे? संतांची भूमी आहे, संत महंतांची भूमी आहे. पूर्वीपासून या राज्यामध्ये, या देशामध्ये धर्मसत्ता आणि राजसत्ता खांद्याला खांदा लावून चालतात. राजसत्ता ही धर्मसत्तेशिवाय चालत नाही आणि धर्मसत्ता ही राजाश्रयाशिवाय. धर्मसत्तेला राजाश्रय पाहिजे आणि राजाश्रयाला धर्मसत्ता पाहिजे. हे दोन्ही असेल तर ही संतांची भूमी आहे आणि संतांनी आजपर्यंत एकच कार्य केलंय. रामगिरी महाराजांनी एक शब्द बोलला. मागे रामगिरी महाराजांचे सराला भेटायचे, ज्यांचं गिनीज बुकामध्ये एवढा सप्ताह मोठा होतो. कधी युट्यूब काढून बघा तरुण मुलांनी, कोणी सर्वांनी युट्यूबवर सर्च करून बघा. गिनीज बुकामध्ये ज्या सप्त्याची नोंद आहे, अखंड हरिनाम सप्ताहाला 700 एकर जमीन लागते. 700 एकर पडीत ठेवावी लागते. एवढा ज्यांचा मोठा जोग महाराजांनी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तन केली. जोग महाराजांनी ते कोण? सराला बेटावर गंगागिरी महाराजांची समाधी आहे श्रीरामपूर तालुक्यामध्ये, जिथं गोदावरी वळलेली आहे. गोदावरी कशाकरिता? गंगागिरी महाराजांच्या दर्शनाकरिता. महाराजांनी काही नाहीये. ज्या गावामध्ये 100 मुसलमानाचे घर आहेत पण एकच हिंदूचं घर आहे, महाराज ते सुरक्षित नाहीये. त्याला कधी कधी घाबरलेलं वाटतं. ज्या गावात 100 हिंदूचे घर आहे पण एकच मुसलमानाचं आहे, ते बिचार घुर झोपते. आता मला चिंता नाही बरं म्हणते, मला काही चिंताच नाही म्हणते. का? एवढा सनातन धर्म एवढा शांत संयमी की ताटातला घासातला खाऊ घालणारा, केवळ या जगावर राज्य करणारा हा धर्म आहे. विठाला साधू कधीच कुठला विचार केला नाही त्याने. जगाचं कल्याण व्हावं, बाकी जगाची अधोगती होऊ नये, याच्याकरिता परमात्म्याने याच देशामध्ये अवतार घेतले. 10ही अवतार कुठल्याच देशामध्ये, कुठल्याच भूमीमध्ये झाले नाही, कुठल्याच भूमीमध्ये झाले नाही. पण आपल्याला एक धोका आहे. कान उघडून ऐका, डोळे उघडून ऐका. आता सावध व्हायची वेळ आहे आणि सावधच व्हा. का व्हा? चिंता व्यक्त केली परवाच्या जनगणनेमध्ये, मागे झालेल्या लोकसंख्येच्या आकडेवारीमध्ये. काय चिंता आहे? हिंदूच्या जन्म दर अत्यंत कमी आहे. लोकसंख्या वाढीचा हिंदूचा दर अतिशय कमी आहे. ही आपल्या हिंदू धर्मासाठी अत्यंत घातक वृत्ती आहे. अहो, तुम्ही लोकमत मोठे मोठे पेपर वाचा. पुण्या मुंबईच्या तरुण मुलामध्ये असं फॅड आहे. काही जे उच्च शिक्षण झाले ना, ते म्हणतात लेकरूच द्यायचं नाही. त्यांना एक नवीनच फॅशन आहे. नाही म्हणे, काय लेकरू वगैरे हो द्यायचं नाही, फक्त असंच जगायचं. पहिलं तर मुली मिळत नाही, मिळाल्या तर लेकरं होत नाही. कारण सारा संकरित जमाना, साऱ्या या गोष्टी या फॅडापोटी केवळ आपल्या धर्मावर अतिशय मोठं गंडांतर आहे. याचा विचार करून आपण जगलं पाहिजे. विठाला जो विचार मांडलाय तो एकच विचार मांडलाय, जगाचं कल्याण व्हावं. जगाचं नुसतं माझं नाहीये, सर्वांचा विचार करतो तो साधू आहे. जगाचा विचार करतो तो संत आहे. पण संतांची विचारधारा आहे, जेव्हा संकल्प केला तो स्वतःसाठी कधीच करत नाही. स्वतःचं बरं व्हावं याकरिता अजिबात नाही. कोणाचं बरं व्हावं, या जगतातल्या प्राणी मात्र असे सकाळ जगाचं हित व्हावं. प्रमाण झालं. विठाला काय नाही, चुकून नाही. एखादी स्वतः शक्ती ओघामध्ये येते, पण प्रमाण मी बोलून पुढे गेलो. विठाला परमात्मा प्रतिज्ञा संत करतात. या प्रतिज्ञेला देव आधार देतो. का? कारण बघा, दुष्टांनी प्रतिज्ञा केलेला सांगतो. रावणाने प्रतिज्ञा केली होती. काय प्रतिज्ञा केली होती? रावणानं 7 प्रतिज्ञा केल्या होत्या. 7 कोणकोणत्या? सोन्याला सुगंध देईल, समुद्राचं पाणी गोड करेल 2,
आकाशाला शिडी लावेल 3. चौथी प्रतिज्ञा सोन्याची लंका करेल. 5वी प्रतिज्ञा 33 कोटी देव भांडवली घालेल. पुन्हा 5 प्रतिज्ञा वाटतं. 5 प्रतिज्ञा रावणाने केल्या. पूर्ण कोणत्या झाल्या? एकही नाही झाल्या ना. सोन्याची लंका आहे. लंका सोन्याची होती. बरं झालं त्यांनी, म्हणून तर रामाने माणसं नेलं नाही सोन्या लंका घ्यायला. लंका कोणाकडून घेतली? वानरा हाती लंका घेवविली म्हणे तो का. मला त्याला माहित आहे माणसं जर नेले तर नक्की सोन्याच्या इटा खिशात हापकिल्याशिवाय येतच नाहीत. हे त्याला माहित आहे. वानेरायला काय खिशे आहेत का? आणि साऱ्यात मोठे खिशे महाराजालाच राहतात की. आपल्याला कसं नेहरू खिशात मोठे राहतात, कारण आपल्याला काय करावं लागतं, जरा ठेवावं लागतात वस्तू जास्त आहे ना. खिशे मोठे. वानरांचं लय सोपं. रामाने विचार केलता यायला नाश्त्याला लागत अजिबात, यांना कपडे धुवावे टूथब्रश अजिबात नाही, राहायला खोली एसी नॉन एसी अजिबात नाही, वराड सांभाळायचं किती सोपं होतं बिना खर्चाचं. नाश्ता कोणाचा स्वीकार करतो? मुख्यतः अर्ज दोघांची टेबलवर पडले, पण सही कोणाच्या अर्जावर होते? सज्जनाच्या. कारण देव कोणाच्या बाजूने राहतो? भक्ता राखे पायापाशी. भक्ताला आपल्या पायाला भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संहारी. दुर्जनाचा नाशच करतो. परमात्म्यानं राम अवतार धारण केला. कोणाकरिता हो? सज्जनाचं रक्षण. राम करी आला की अगोदर काय करीत जावं? त्याच्या पाया पडत जावं. चरण सेवा आपल्यामध्ये महत्वाची काय आहे? चरणसेवा एकमेकाच्या. हो का? होतील संतांची या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. एकमेकाला भेटलं की अगोदर पायाला लागत जावं आणि मग आलिंगन देत जावं. आलिंगन घडे मोक्षसा योजना जोडी. चरणसेवा का महत्वाची आहे? वाकावं लागतं है की नाही? काही जण असे नमस्कार करतात. कसा नमस्कार करतात? एका हातानं, काही जण दोन्ही हातानं. पण दोन्ही हात जोडून वाकलं पाहिजे है की नाही? आणि मोटरसायकल चालवताना जर कोणी राम राम म्हणला तर सोडा दोन्ही हात. असं करू नका. त्यावेळेला हाय बाय केलं तर चालेल, पण मात्र समोरून येताना जुनी माणसं भेटली की एकमेकाला राम राम हो राम 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 दोनदा का म्हणावं? पुन्हा रामाचं नाव राम राम म्हणलं आणि हात जोडले आणि मस्तक वाकून म्हणी जा. नुसतं ताट राम राम नाही, थोडं डोकं वाकत जावं. शास्त्रीय आधार असाय त्याला. ज्यावेळी तुम्ही खाली वागता त्यावेळी काय होतं? मेंदूतून रक्त पुरवठा वाढतो. मेंदूला रक्त पुरवठा वाढतो, माणूस सुदृढ राहतो. म्हणून जुने माणसं किती वर्ष जगायचे? किती? 100. आता बापाच्या खांद्यावर पोराचे प्रेत आहे, बापाच्या खांद्यावर पोराची प्रेत आहे. इतकी अवस्था वाईट आहे. त्याला एकच कारण आहे, सर्व आहार युक्त आहार विहार अजिबात नाहीये. त्यांचा विचार केला, झोपण्याची वेळ नाही, आहाराची शुद्धी नाही, कुठलंच काही नाही. लोक आम्हाला बोलतात महाराज का पंक्तीला खात नाही? मग लगेच जाता तिकडच चौगाच्या खांद्यावर राम नाम सत्य है. रोज जर कीर्तनाला जाऊन रोज जर आंबारी मसाला जर खाला, एकदाच तिकडं युक्त आहार विहार. आणि आणखी सांगू का? टाळकऱ्यांनी वारकऱ्यांनी आपल्या शरीर सांभाळावी. का सांभाळावी? पुण्या भागामध्ये 7 ते 9 कीर्तन होतात आणि आपल्या इथं आता चांगली सुधारणा झाली. 8 ते 10 तरी झाले.
नाहीतर काय काय गावात पक्क 9:30ला झोपते, 9:30 10ला झोपायला सुरू होते आणि मग सुरू होते 12:30. महाराज ही नाही, तिकडे 7 ते 9 कीर्तन केलं की 9ला भोजन आणि विश्रांती. म्हणून तिकडले महाराज 100 वर्ष जगतात. आपले 30-35 मध्येच खपा. कशामुळं? रात्र याची जाते. कारण रात्र ही शरीराला विश्रांती दिलेली आहे. आहार चांगला घ्यावा. किमान माणसाला कमीत कमी विज्ञानाने 7 तास झोप सांगितलेले आहे. 6 तरी तास घ्या. 6 तरी तास झोप घेतली तर काकड्याला, पण ज्यानं रात्री जागते ते काकड्याला उठत नाही. काकडा माहितच नाही काय जणाला. एका महाराजाला विचारा, काकडा कसा असते म्हणला. वा, धन्य महाराज जन्मले संसारी. म्हणून आपला युक्त आहार विहार याच्यामुळे अल्प आयुष्य झालं. अल्प आयुष्य 100 वर्ष आपलं आयुष्य नाही, पण पुराणिक जुन्या माणसांच्या शरीराला काहीच धक्का लागत नाही. का लागत नाही? त्यांचं आहार दिनचर्या योग्य होती, म्हणून 100 वर्ष आयुष्य होतं. निर्व्यसनी जगायचे, निर्व्यसनी जगायचे. पण आता मात्र व्यसनाधीन पुरुष जन्माला आला. जन्मापासून व्यसन आहे. कुठलं? लेकरू सुद्धा जेवत नाही. लेकरू सुद्धा. आमच्या शेजारचं एक लेकरू ते आलं होतं मामाच्या घरी. मामाच्या घरी आल्यावर ते नेमकं आता ते बापाकडे मोबाईल राहिला. त्याच्या घरी सवय अशी होती की ते मोबाईल घेतल्याशिवाय जेवायचंच नाही. ते मामाच्या घरी नव्हता अँड्रॉइड मोबाईल, त्याच्याकडे होता मिरची मोबाईल. आणि ते पोरग उपाशी. महाराज नांदेड मध्ये जाऊन मार्केट मधून त्याला अँड्रॉइड मोबाईल घ्यावा लागला. आणि आणल्याशिवाय त्या पोरानं घासच खाला नाही. घासच खाला नाही. इतकी पिढी जन्मतापासून या व्यसनाने बरबडलेली असल्या कारणाने अल्प आयुष्याला कारणीभूत आहे. विठाला विचार करावा. कारण अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही बाजू आपण सांभाळावं. आमचा वारकरी संप्रदाय जेवढ्या गोष्टी आहेत. पूर्वीचे लोक फेटा बांधायचे. का फेटा बांधायचे? डोकं गरम होत नव्हतं. पण आता किती गरम लवकर होते. तुम्ही बघा गाडीला कट मारून, गाडीला कट मारून बघा किती मिनिटात कॉलर धरते ते उतरून. का म्हणते? एवढं गरम रक्त आहे. फक्त कशासाठी? थंड नाही, मेंदू थोडाही थंड नाही. पण लक्षात घ्या, या शरीराला या कंठापासून खाली आणि वर, खाली भाग जास्त आहे का वर आहे शरीराचा? बोला की. शरीराचा भाग इथून वर जास्त आहे का खाली? खाली जास्त आहे. पण शरीराला 9 द्वार आहेत. किती? 9 द्वारापैकी इथून वरी किती दार आहेत? 7 दार आहेत. 7 दार इथून वरीच आहेत. मोजा की तुमचं 2 नाक, 2 कान, किती झाले? 4, 2 डोळे, किती झाले? 5, 6. आणि दुसरं कोणतं राहिलं? तोंड. हे थोबाड, हे तर हे 7 वरीत दिलेत. काय कारण असेल? देव इतका हुशार आहे महाराज, एवढा हुशार आहे. चतुरातो शिरोमणी, चतुरातो